हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलेलं होतं की निगेशन ऑफ कंजंक्शन अँड निगेशन ऑफ डिजंक्शन आणि रूल सुद्धा तुम्हाला माहिती आहे. निगेशन ऑफ कंजंक्शन मध्ये तुम्ही काय केलेलं होतं, तर निगेशन ऑफ कंजंक्शन मध्ये पाहिलेलं होतं निगेशन ऑफ पी अँड क्यू जर असेल तर इक्विव्हॅलंट काय असतो, तर निगेशन पी ऑर निगेशन क्यू. त्यामध्ये थोडासा चेंज आपण केलेला होता. तो म्हणजेच काय, तर हा जो इथे तुम्हाला अँड दिसतोय हे कनेक्टिव्ह, त्याला ऑर मध्ये कन्वर्ट केलेलं होतं आणि निगेशन करत असताना इंडिव्हिज्युअली आपण या पी आणि क्यू चं निगेशन घेतलेलं होतं, बरोबर. त्यानंतर निगेशन ऑफ पी ऑर क्यू, निगेशन ऑफ पी ऑर क्यू काय असतो, तर निगेशन ऑफ पी परत या ऑर ला रिप्लेस करा तुम्ही अँड ने आणि निगेशन क्यू झालेलं आहे. तर हा झालेला होता निगेशन ऑफ कंजंक्शन अँड निगेशन ऑफ डिजंक्शन. And today's topic is negation of implication. Okay. Now the negation of implication. Negation of implication. आता ज्या पद्धतीने निगेशन ऑफ कंजंक्शन आणि डिजंक्शन आहे तसाच एक फॉर्म्युला आपल्यासाठी आपल्याला निगेशन ऑफ इम्प्लिकेशन दिला जाईल. सो निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इक्विव्हॅलंट P and negation Q. ओके, परत लक्षात घ्या फॉर्म्युला. निगेशन ऑफ P implies Q इक्विव्हॅलंट P and negation Q. म्हणजेच आपल्याला दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये पहिले कुठले दोन सिंपल स्टेटमेंट आलेले आहे ते डिसाइड करणंच आहे आणि ते आपल्याला करायचे असतात. ओके, आता यामध्ये एक्झाम्पल घेतोय आहे. राईट डाऊन क्वेश्चन आहे. Write down the negation of write down the negation of if x is equals to 1, if x is equals to 1, then x square is equals to -1. आता अशा पद्धतीचं तुम्हाला एक स्टेटमेंट दिलेलं आहे, कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे आणि कनेक्टिव्ह यूज केलेला आहे आपण इफ देन. म्हणजे हा कुठे मोडला जातो आहे, इम्प्लिकेशन मध्ये, बरोबर. आणि या इम्प्लिकेशन स्टेटमेंटचं आपल्याला काय करायचं, आता निगेशन करायचं आहे आणि दॅट इज व्हेरी सिंपल, फारच सिंपल आहे. नाउ सोल्युशन. लेट पी स्टेटमेंट घेतोय. कुठले दोन स्टेटमेंट आलेले आहे, एक आहे x इज इक्वल्स टू 1 आणि दुसरं आहे x स्क्वेअर इज इक्वल्स टू -1, बरोबर. सो पी स्टेटमेंट झालेला आहे x इज इक्वल्स टू 1. क्यू स्टेटमेंट झालेला आहे x स्क्वेअर इज इक्वल्स टू -1. राईट डाऊन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ धिस स्टेटमेंट. या कंपाऊंड स्टेटमेंटचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. सो द सिम्बॉलिक फॉर्म किंवा given statement is आता दिलेलं स्टेटमेंट काय असेल, तर P implies Q and we want the negation of this. आणि याचं आता आपल्याला निगेशन पाहिजे. सो its negation is negation of P implies Q equivalent P and negation Q. Negation of P implies Q is equivalent काय झालेला आहे, P and negation Q, बरोबर. मग आता या दिलेल्या स्टेटमेंटचा आपल्याला व्हर्बल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज काय असेल, निगेशन P आहे as it is. So P statement as it is, x is equals to 1. Which connective? And connective आलेला आहे म्हणून इथे काय झालेलं आहे, and negation of Q म्हणजे या Q चं आपल्याला निगेशन करायचं आहे. So x square is not equals to -1 and this much is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. ओके, म्हणजेच यामध्ये गरज कशाची आहे आपल्याला, तर हा जो रूल इथे आहे, हा रूल जर आपल्याला लक्षात येत असेल किंवा आपण लक्षात ठेवला तर त्याचं निगेशन करणं अगदी सोपी आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम घेतो आहे. In the diagonals of a parallelogram,
if the diagonals of a parallelogram are perpendicular, then it is not a rhombus, किंवा then it is a rhombus, या पद्धतीने म्हणतो आहे it is a rhombus, then it is a rhombus. ओके. आणि आता याचं आपल्याला निगेशन करायचं आहे. तर सोल्युशन मध्ये सुरुवातीला आपण काय करतो हे माहिती आहे तुम्हाला, नेहमीची सवय. लेट पी स्टेटमेंट काय, तर फर्स्ट स्टेटमेंट आहे द डायगोनल्स ऑफ ए पॅरालेलोग्राम आर परपेंडिक्युलर. द डायगोनल्स of a parallelogram are perpendicular. Okay. Second statement, Q. It is a rhombus means parallelogram is a rhombus. Parallelogram or the quadrilateral. आता quadrilateral इथे word use केलेला नाही, तो parallelogram आहे. So parallelogram is a rhombus. ओके. आणि आता याचा आपल्याला पाहिजे आहे सिम्बॉलिक फॉर्म. सो द गिव्हन स्टेटमेंट इज दिलेलं स्टेटमेंट काय आहे, तर P implies Q. सो इट्स निगेशन काय आहे, तर निगेशन ऑफ P implies Q, equivalent P and negation Q. Equivalent P and negation Q. So the negation of given statement is आता P स्टेटमेंट तुम्हाला घ्यायचं आहे. P स्टेटमेंट आहे the diagonals of a parallelogram are perpendicular. The diagonals of a parallelogram are perpendicular आणि त्यानंतर कनेक्टिव्ह आहे and or किंवा but यूज केलं तरी चालेल. आणि इथे आहे parallelogram is a rhombus, म्हणजे but not a rhombus असं लिहिलं तर चालेल, but not a rhombus. ओके. म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन कसं केलं हे लक्षात आलेलं आहे. सुरुवातीला सिम्बॉलिक फॉर्म आणि सिम्बॉलिक फॉर्म वरून त्याचं निगेशन डिसाइड करतो. हा रूल आपण फॉलो करतो आहे आणि या रूल नुसार P स्टेटमेंट ऍज इट इज, नंतर अँड कनेक्टिव्ह आणि या क्यूचं निगेशन तुम्हाला करायचं आहे. ओके. परत एक एक्झाम्पल आपण घेतोय. राईट डाऊन द निगेशन ऑफ इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. म्हणजे यामध्ये कुठले सिंपल स्टेटमेंट आलेले आहेत ते पहा. तर सोल्युशन लिहित असताना थोडंसं वेगळ्या पद्धतीचं हे स्टेटमेंट आलेलं आहे, इम्प्लिकेशन आहे, परंतु त्याच सोबत तुम्हाला अँड सुद्धा आलेला दिसतोय. म्हणजेच निगेशन ऑफ कंजंक्शन सुद्धा इथे यूज करायचं आहे. सो लेट P स्टेटमेंट इट इज रेनिंग हा झालेला P स्टेटमेंट. Q स्टेटमेंट तुम्हाला दिसतो आहे we will go आणि त्यानंतरचा स्टेटमेंट तुम्हाला दिसतो आहे आर we play football. We will play football. ओके. आणि आता आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहून काढायचं आहे. सो गिव्हन स्टेटमेंट इज फर्स्ट P
इफ देन आहे म्हणजेच इम्प्लिकेशन. देन नंतरच्या पार्ट मध्ये टू परत सिंपल स्टेटमेंट आलेले आहे. सो क्यू आणि त्याचसोबत अँड आणि त्यानंतर आर. आणि याचं आपल्याला आता पाहिजे हे निगेशन. सो निगेशन, इट्स निगेशन इज negation of P implies Q and R. आता मला तुम्ही सांगा, यामध्ये पहिले आलेला आहे इम्प्लिकेशन. सो अकॉर्डिंग इम्प्लिकेशन इथे निगेशन करायला पाहिजे. सो इक्विव्हॅलंट P अँड निगेशन ऑफ त्या सेकंड स्टेटमेंटचं निगेशन असतो Q अँड R. आणि परत यामध्ये काय झालेलं आहे तर P अँड negation of Q and R means negation of Q and च्या जागेवरती or आणि negation of R. आणि हा जो तुम्हाला सिंबॉलिक फॉर्म मिळालेला आहे त्याला व्हर्बल फॉर्म मध्ये आता लिहून काढा. सो द negation of given statement is negation of given statement is आता दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन. सुरुवातीला पी स्टेटमेंट आहे. सो इट इज रेनिंग. बरोबर. त्यानंतर कनेक्ट कोणता आहे अँड. सो अँड निगेशन क्यू. सो वी विल नॉट गो. बरोबर. परत कोण आहे और नॉट प्ले फुटबॉल. ओके. म्हणजेच यामध्ये आपण काय काय केलेलं आहे परत लक्षात घ्या. ज्यावेळेस इथे आपण दिलेल्या स्टेटमेंटला सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहितो आहे तर त्याआधी या कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये कुठल्या पद्धतीचे सिंपल स्टेटमेंट आलेले आहे ते डिसाइड केलेले आहे. फर्स्ट आलेला आहे इट इज रेनिंग. सेकंड आलेला आहे क्यू वी विल गो. आणि थर्ड आलेला आहे वी विल प्ले फुटबॉल. आणि मग गिव्हन स्टेटमेंट काय झालेलं आहे तर P implies Q and R. P implies कारण if आणि then हा झालेला आहे P आणि त्यानंतर हा पार्ट झालेला आहे Q आणि R. So P implies Q and R. And now we take the implication of this. आता यांचं आपल्याला इम्प्लिकेशन पाहिजे. सो इम्प्लिकेशन ऑफ P implies Q and R is P and negation of Q and R. परत यामध्ये या ब्रॅकेटचं तुम्हाला निगेशन आलेलं दिसते आहे. म्हणजे निगेशन ऑफ कंजंक्शन इथे आपण यूज करतो. सो निगेशन ऑफ Q और निगेशन ऑफ R झालेला आहे. ओके. सो द निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज व्हॉट. इट इज रेनिंग. त्यानंतर अँड निगेशन ऑफ क्यू. सो वी विल नॉट गो. त्यानंतर ऑर कनेक्टिव्ह अँड नॉट प्ले फुटबॉल and this much is the answer. Okay. Now the next topic is negation of biconditional. Negation of biconditional. आता बायकंडिशनल म्हणा किंवा बाय इम्प्लिकेशन म्हणा, डबल इम्प्लिकेशन, बोथ ऑफ द सेम मिनिंग. दोघांचं मिनिंग अगदी सारखं आहे. बरोबर. निगेशन ऑफ बायकंडिशनल. तर यासाठी रूल कुठला आहे? अगदी सिंपल रूल आहे. निगेशन ऑफ P डबल इम्प्लाइज Q. इक्विव्हॅलंट. Negation of P double implies Q is what? P and negation Q or Q and negation P. लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे. P and negation Q or Q and negation P. आणि या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला या रूल नुसार निगेशन ऑफ बाय कंडिशनल पाहायचं. समजा क्वेश्चन दिलेला आहे, राइट द निगेशन ऑफ
write the negation of write the negation of स्टेटमेंट दिलेला आहे quadrilateral is a square if and only if and only if it is a rhombus. It is a rhombus. ओके, या पद्धतीचं तुम्हाला इथे स्टेटमेंट दिलेलं आहे आणि आता याचं आपल्याला काय करायचंय निगेशन. मेथड सारखीच आहे. सोल्युशन, decide the simple statement first. So let P statement quadrilateral is a square. Quadrilateral is a square. हा झालेला आहे P statement. Then Q statement, it is a rhombus, so quadrilateral is a rhombus. quadrilateral हा rhombus झालेला आहे. ओके, आणि आता आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटचा सिंबॉलिक फॉर्म लिहून काढायचा आहे. सो गिव्हन स्टेटमेंट काय दिलेला आहे. गिव्हन स्टेटमेंट इज P double implies Q. P double implies Q हा झालेला आहे गिव्हन स्टेटमेंट. आणि आता आपल्याला याचं काय करायचं आहे निगेशन. सो इट्स निगेशन इज negation of P double implies Q equivalent P and negation Q or Q and negation P. परत लक्षात घ्या काय झालेलं आहे. negation of P double implies Q equivalent P and negation Q or Q and negation P. So the negation of given statement is आता दिलेल्या स्टेटमेंटचा आपल्याला निगेशन काय भेटेल. यस, सुरुवातीला या ब्रॅकेट मध्ये कोण आहे P. So P is what? Quadrilateral is a square. Quadrilateral is a square. Quadrilateral हा स्क्वेअर आहे. And connective, आता and च्या जागेवरती जर मी but यूज केला तरी चालतो. but निगेशन Q आहे म्हणजे या quadrilateral is a rhombus चं निगेशन करायचं आहे. आणि quadrilateral म्हणण्यापेक्षा मी it is म्हणतो आहे. but it is not a rhombus. किंवा यामध्ये असं सुद्धा म्हणू शकतोय quadrilateral is a square but not a rhombus. It is not a rhombus म्हणण्याची गरज राहणार नाही. quadrilateral is a square but not a rhombus. आणि परत तुम्हाला कनेक्टिव्ह दिसतो आहे or. so or परत यामध्ये कोण झालेलं आहे Q. सो Q काय झालेलं असेल की quadrilateral is a rhombus किंवा it is a rhombus और म्हणतोय quadrilateral is a rhombus but not a square. कारण हा निगेशन P इथे तुम्हाला दिसतो आहे आणि and जो कनेक्टिव्ह आहे त्याला आपण but म्हणतो आहे. चालेल, but not a square, and this is our answer. Quadrilateral is a square but not a rhombus, or quadrilateral is a rhombus but not a square. Okay, next example परत घेतो आहे. The next problem is write the negation of the number is an even number if and only if it is divisible by 2. The solution is what? Let the P statement, the number is an even number. The number is an even number
Second, Q statement. It is divisible by 2. So number is divisible by 2. The number is divisible by 2. ओके. आणि आता आपल्याला याला सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहून काढायचं आहे. सो गिवन स्टेटमेंट इज P डबल इम्प्लाइज Q. हा झालेला आहे गिवन स्टेटमेंट. आणि आता याचं आपल्याला निगेशन करायचं आहे. सो इट्स निगेशन इज negation of P double implies Q equivalent काय असतो रे? P and negation Q or Q and negation P. हा झालेला रूल. And now the negation of given statement is negation of given statement is negation of given statement is what? आता P statement काय आहे? The number is an even number. So write down as it is. The number is an even number. त्यानंतर कनेक्टिव्ह कोणता आहे? And. So and. Negation of Q. The number is divisible by 2. याचं निगेशन आपल्याला करायचं आहे. And it is not divisible by 2 and it is not divisible by 2 असं लिहिलं तर चालेल. त्यानंतर आहे or. आता Q स्टेटमेंट सुरुवातीला आलेला आहे. The number is or the number is divisible by 2 and connective and म्हणा किंवा बट म्हटलं तरीही चालेल. and it is not an even number. It is not an even number. वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण लिहू शकतोय. The number is an even number but not divisible by 2, or the number is divisible by 2 and it is and म्हणण्याच्या ऐवजी but not an even number असं जरी लिहिलं तरीही चालते. ओके. तर आता याच पूर्ण टॉपिक वरती तुम्हाला एक्सरसाइज दिली जाईल, असाइनमेंट दिली जाईल आणि ते व्यवस्थित सॉल्व्ह करा. गुड लक.